आरोग्याचा अश्वमेध प्रस्तुत करता माधव बाग, जिथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून। खूप सकारात्मक वाटतंय, निवांत वाटतंय आणि मुंबईच्या धकाधकीच्या जीवनातून अगदी स्वर्गात आल्यासारखं वाटतंय। खरं तर वाटणारच ना, कारण आज मी आलेली आहे माधव बागेत। नमस्कार, मी ईशा जगताप। आरोग्याचा अश्वमेध या आरोग्यविषयक विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे। या विशेष कार्यक्रमात माधव बागचे संस्थापक आणि संचालक रोहित माधव साने यांच्याकडून मी घेते हेल्थ टिप्स, तसंच माधव बागेत उपचार घेत असलेल्या रुग्णांचे अनुभव सुद्धा मी जाणून घेते आणि या माधव बागेत सहलीसाठी येणाऱ्या पाहुण्यांसोबत मनमोकळ्या गप्पा सुद्धा मारते। बरं, या कार्यक्रमात केवळ गप्पाच रंगत नाहीत बरं का, तर या कार्यक्रमात छान छान खेळ सुद्धा रंगतात। कार्यक्रमात नेमकं होणार काय आहे हे पाहण्यासाठी हा कार्यक्रम शेवटपर्यंत पाहत रहा। चला तर मग स्वागत करूया माधव बागचे संस्थापक संचालक डॉक्टर रोहित माधव साने यांचं। नमस्कार। नमस्कार डॉक्टर, खूप खूप स्वागत आहे आपलं या आरोग्याच्या अश्वमेध कार्यक्रमात। डॉक्टर, मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगितलं की इकडे येऊन इतकं छान निवांत वाटतंय, खूप प्रसन्न वाटतंय आणि ही माधव बाग आपण सगळी उभारलेली आहे। काय आहे सुदृढ आरोग्याची जीवनशैलीची गुरुकिल्ली किंवा आरोग्य मंत्र? बरं, आरोग्य मंत्र खूप सिंपल असतो। बऱ्याच लोकांना असं खूप काहीतरी डिफिकल्ट असेल असं वाटत असतं, पण सिंपल आरोग्य मंत्र पहिली गोष्ट सगळ्यांनी समजून घ्यायची की स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवणं। जे काही तुमची दिनचर्या असेल त्या दिनचर्येला डिसिप्लिनमध्ये आणणं, म्हणजे उठणं किती वाजता, दुपारचं जेवण किती वाजता, संध्याकाळचं जेवण किती वाजता आणि रात्रीची झोप किती वाजता, ह्याचं जर दिनचर्या बरोबर फिक्स करून ठेवलेली असेल आणि त्याच्यात बरोबर चालत राहिलं तर शरीरातला सर्कॅडियन रिदम हा परफेक्ट चालतो, तुम्हाला कुठलाही रोग होऊन देणार नाही। म्हणून त्या डिसिप्लिनला फॉलो करा। तुमचा जो काही डिसिप्लिन असेल त्याला फॉलो करा की तुमचं छान आयुष्य जन्मभर राहणार। अगदीच अगदीच। खरं तर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अगदी डिसिप्लिन अशी लाईफस्टाईल जगून हृदयरोग असो, कोलेस्ट्रॉलचे आजार असो किंवा मधुमेह असो, या सगळ्यावर मात करणाऱ्या काही माधव बागमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचे अनुभव आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याचकडून। मी संजय गव्हाणे, राहणार मोर्शी, जिल्हा अमरावती, विदर्भ। इथून शुगरचा इलाज करायसाठी माधव बागमध्ये आलेलो आहे। इथं आल्यानंतर एकदम मला प्रसन्न वाटलं आणि माझी शुगर नॉर्मल झाली। आज शुगर माझी 85% होती फक्त मॉर्निंगची, त्यामुळं मला इथं खूप चांगलं वाटलं, आनंद वाटला। मी ठाण्यावरून आलो आहे। माझं नाव गणपत माने। माझी मिसेस इथे ॲडमिट होती। 7 दिवसाचं पॅकेज होतं आणि आज मी फॉलोअपला आलो आहे। तर 94.5 वजन होतं पहिलं स्टार्टला, आणि नंतर आज मी फॉलोअपला आल्यानंतर 83.5 आहे। एवढा मला फरक जाणवतो। मेरा नाम राधा कौशिक है और मैं जयपुर राजस्थान से आई हूँ और मेरे हार्ट में प्रॉब्लम है। मुझे सर्जरी बता दी गई थी लेकिन वो कराने का नहीं मूड था और मेरे भतीजे का हार्ट वो बंद हो गया था, मतलब सांस लेने में तकलीफ थी मेरे भतीजे के भी, और उसका सारे डॉक्टरों ने मना कर दिया था। लेकिन यहाँ आके उसको इलाज मिला और उसकी कहने से मैं आई और मुझे भी बहुत राहत मिली है। तुमचा अनुभव, यांचा अनुभव किती समाधानकारक आहे। खरं तर ते आनंदाश्रू त्यांच्या डोळ्यातून बहुत तसल्ली मिली है आणि याच्यासाठी आपण आभार मानायला पाहिजे डॉक्टर रोहित साने। हाँ, मैं उनका बहुत आभार मानती हूँ कि उन्होंने नई जिंदगी दी मेरे भतीजे को और मैं उनके इम्प्रेशन से आई हूँ। मेरा नाम अमरावती यादव है। मैं बम्बई से आई हूँ और मेरे आदमी की छाती में पानी हो गया था, तो डॉक्टर को वहाँ हम लोग ने भर्ती किया था तो जवाब दे दिया था। तो हमको कोई नहीं बताया इधर कि आपको मिस्टर को उधर अच्छा होएगा, तो मेरे बच्चे ने इधर ला के डाला तो मेरा भी इलाज चालू करवाया। मेरा भी इलाज चालू है। मेरे पति के भी अभी अच्छा हो गया, अभी उनको अच्छा लग रहा है। मैं बहुत परेशान थी, हम लोग, मैं गांव में थी और भाग के मैं आई, जहाज से बुला लिया मुझे मेरे पति ने। बस अभी आपको कैसा लग रहा है? अभी मुझे बहुत अच्छा लग रहा है। मेरा पति अच्छा हो गया ना, मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मेरा पति
एकदम नॉर्मल हो गया, उनका वजन घट रहा था, वजन भी बढ़ गया, मेरा भी वजन घट गया, मेरे को भी बहुत अच्छा लग रहा है। अब खाली मैं अपने पति के लिए ज़्यादा हम लोग थे कि हम कुछ भी हो लेकिन मेरा पति अच्छा हो जाए। मैं गांव में थी, मेरे बच्चे ने बुलाया, मम्मी तुम जल्दी आ जाओ, पापा हॉस्पिटल में ACO में भर्ती। डॉक्टर ने बोला कि अभी इनका कुछ भी नहीं होएगा, आप लोग घर पे लेके चले जाओ। म्हणजे त्यांना माधव बागमध्ये येऊन एक नवीन जीवन मिळालं, नौ की जी नई उम्र मिली उनको। कि नई उम्र मिल गई। मैं बहुत खुश हुई इधर आके, बहुत कि मेरे बाद मेरा पति अच्छा हो गया बस, और मुझे कुछ नहीं चाहिए। खरंच खूप समाधानकारक असे अनुभव होते सगळ्या रुग्णांचे। आणि आता आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत काही खास पाहुण्या। खरं तर ही माधव बाग पाहण्यासाठी इथे एक छोटीशी सहल काढूनच या पाहुण्या आलेल्या आहेत आणि त्यांना आता थेट संवाद साधता येणार आहे डॉक्टर रोहित साने यांच्याशी। चला विचारा प्रश्न। नमस्कार, मी कळंबोलीवरून संगीता मस्कर। स्त्री शक्ती फाउंडेशनच्या तर्फे आम्ही सहलीला आलो वुमन्स डेच्या अनुषंगाने। तर हे 50 नंतर स्त्रियांनी आपली काळजी कशी घ्यावी? नॉर्मली ना म्हणजे सगळ्यांच्या घरात सगळ्यांना माहिती असतं की स्त्री ही त्या घराचा बॅकबोन असते। हां, स्त्री ह्या व्यक्तीमुळेच ते घर पूर्ण छान चालत असतं। म्हणून स्त्रीने स्वतःची काळजी घेणं हे भयंकर गरजेचं, कारण का तुम्ही तुमची घेतली तर आमची कोण घ्यायला कोणतरी आहे असं आम्हाला दिसून येतं। सो समजा जर आपल्याला एका गोष्टीत समजून घ्यायचं असेल की स्त्रीने स्वतःची काळजी कशी घ्यायची, तर दोनच गोष्टी नीट लक्षात ठेवायच्यात। पहिली गोष्ट, युजुअली असं बघितलं जातं, कुठल्याही रिसर्च आर्टिकलमध्ये जरी बघितलं ना तरी असं बघितलं जातं की जेव्हा स्त्री राहिलेलं जेवण जेवायला लागते, म्हणजे शिळ्या गोष्टी खायला जेव्हा आपण लागतो तेव्हा सगळे रोग निर्माण होत असतात। सो पहिली गोष्ट, मग तुम्ही 50चे असो किंवा त्याच्या अगोदर असो किंवा त्याच्यानंतर असो, शिळं जेवण राहिलेलं आहे ते आपण जेवायचं नाही, कारण का ते जेवल्यानंतर त्याला पचवायला बरीच जास्त अग्नी लागत असते। सो ती गोष्ट आपण करू नये। सो पहिली गोष्ट, शिळ्या गोष्टी खाऊ नये एक। आणि दुसरी गोष्ट सर्वात इम्पॉर्टंट की बऱ्याच वेळेस बायकांमध्ये हिमोग्लोबिन 50 नंतर हिमोग्लोबिन ड्रॉप होताना आपल्याला दिसत असतं। सो एकच सोप्पा उपाय की रोज दिवसाला समजा 2दा तुम्ही जेवायला बसलेले आहात, जेवणाच्या अगोदर समजा 200 ml व्हेजिटेबल ज्यूस, सूप नाही तर ज्यूस, जे काही भाज्या असतील घरात ते मिक्सरमध्ये टाका, त्याला मस्त ज्यूस करा न गाळता। तो जर 200 mlचा व्हेजिटेबल ज्यूस रोज आपण प्यायला सुरुवात केली तर मस्त हिमोग्लोबिन वाढू शकेल, ताकद जोरदार येईल, म्हणजे कुठलंही वय असो आपण स्ट्रॉंग राहू ह्याची सोय या ज्यूसमध्ये आरामात होऊ शकेल। नमस्कार, मी कल्पना खरात डोंबिवलीवरून आलेले आहे। ॲक्च्युली तुमच्याविषयी आणि माधवबागविषयी बराच वेळ ऐकलं आहे आणि त्याची संधी मला आज याच्याकडनं भेटली आहे। तर माझा एक प्रश्न आहे सर की 40 नंतर स्त्रियांना बऱ्याच प्रॉब्लेमला फेस करावा लागतो, इवन त्याच्यामध्ये म्हणजे मासिक पाळीच्या विषयी ह्या पण पिरियड्सच्या वगैरे सगळ्याच असतं त्याच्यामध्ये। तर मला एक पर्सनली प्रश्न विचारायचा आहे की रात्रीच्या वेळेला पायांच्या स्नायूंना खूप जास्त ताण पडतो, शिवाय फार त्रास देतात ते, त्याच्यावर तुम्ही काय सांगू शकाल? एकदम सिंपल, काय लक्षात ठेवायचं, रात्री झोपेतून जर माझ्या पोटऱ्यांमध्ये गोळे येत असतील किंवा रात्री झोपायला जाताना जर माझे पाय दुखायला लागत असतील, चेपून दिल्यानंतरच बरं वाटत असेल, किंवा रात्री झोपताना तळपायांची आग होत असेल किंवा पायाला मुंग्या येत असतील, ही सगळी लक्षणं जी आहेत त्याचं कारण असं असतं की माझ्या रक्तात साखरेचं प्रमाण थोडंसं जास्त व्हायला लागलेलं आहे, रक्तात माझी साखर उरायला लागलेली आहे। उत्तर त्याच्यावरचं एकदम सोपं, साखर खायची बंद करून टाका। आता साखर म्हणजे कोणतं, सगळ्या गोष्टी, साखर स्वतः, गूळ, मध, शुगर फ्रीची गोळी, ऊस, ऊसाचा रस, खजूर, मनुके, हे सगळ्या गोष्टी म्हणजे साखर। जेवढ्या साखरेच्या गोष्टी कमी करून टाकाल हे रात्रीचं पायातलं दुखणं पूर्णपणे गायब, मस्त झोप लागेल, मध्ये रात्रीच्या झोपेतून उठायची सुद्धा गरज लागणार नाही। एवढी सोपी गोष्ट करा, प्रॉब्लेम सॉल्व। नमस्कार डॉक्टर, मी मिसेस कल्पना राऊत नवी मुंबईवरून आली आहे स्त्री फाउंडेशनच्या आरोग्य सहलीतर्फे। आणि सर मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की आज स्त्रियांची पाळी जाते, त्यानंतर स्त्रियांचं वजन झपाट्याने वाढतं, तर त्याच्यावरती तुम्ही काय आम्हाला मार्गदर्शन देऊ शकाल?
नॉर्मली काय होतं, मेनोपॉज नंतर जेव्हा पाळी आपली जाते त्यानंतर आपल्या शरीरात असे काही हॉर्मोन्स आपल्या शरीरात निर्माण होतात ज्यांचं काम असतं आपल्या शरीरात वजन वाढवणे. हां, सो वजन वाढत असेल तर स्वतःला पहिलं वाईट बोलायची काही गरज नाही आहे. तुमच्या शरीराच्या हॉर्मोन्सचा जॉब प्रोफाईल होता तो, त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येतात. आता ह्याच्यात आपल्याला काय बघायला हवं की जेव्हा हे घडतं आहे तेव्हा आपल्या शरीरात बरोबर आहार जाणे हे गरजेचं असतं. तेव्हा बऱ्याच वेळेस आधीच्या काळात आपल्या शरीराची डिमांड असते म्हणून आपल्या जेवणाचे कॅलरीज हे जास्त असतात त्यावेळेला आधीच्या काळात. पण जसं मेनोपॉजचा काळ येतो त्यावेळेला आपल्या जेवणाचा आहार थोडासा कमी करायला हवा, कारण का ऑलरेडी शरीरात एवढे सगळे हॉर्मोन्स निर्माण होत आहेत ज्याच्यामुळे माझं वजन वाढणार आहे. हे समजलेलं असताना कॅलरीज कमी करायला हवे पण प्रोटीन्स वाढवायला हवेत. बऱ्याच वेळेस आपल्या जेवणात जर आपण बघितलं तर कार्बोहायड्रेट म्हणजे गोडाच्या गोष्टी जास्त असतात. जसं आता फॉर एक्झाम्पल गव्हाची चपाती, आपण चपाती तर गोड नसते पण त्याच्यातून कार्बोहायड्रेट वाढतात. त्याच्याऐवजी समजा ह्याच चपातीत तुम्ही प्रोटीन थोडंसं ॲड करून जर तुम्ही रोजच्या रोज घ्यायला लागलात तर प्रोटीन शरीरातले वाढतात, मसल वाढतील, फॅट कमी होतील. सो अशा सोप्या गोष्टी ज्याच्यातून कॅल्शियमसुद्धा आपल्या शरीरात जास्त जाईल अशासुद्धा गोष्टी आपल्याला करायला हव्यात. जसं फॉर एक्झाम्पल तीळ जे असतात किंवा हे सीड्स जे असतात, हे सीड्स चावून जर तुम्ही रोजच्या रोज खायला लागलात तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचं वजन कमी होऊ शकतं. ॲज वेल बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्याच्याने आता ह्या वयात जेव्हा हॉर्मोन्स आपले इम्बॅलन्स होतात तेव्हा हाडांमधलं कॅल्शियम कमी व्हायला लागतं किंवा आपल्याला थकवा जाणवायला लागतो. ह्या गोष्टींसाठी स्पेसिफिक तपासण्या करून नक्की कुठे काय चुकतं आहे हे जर बघून आपण ॲक्शन घेतली तर काम सोपं होतं. आणि त्याचबरोबर आयुर्वेदाचं जेव्हा पंचकर्म करून घेता तुम्ही ह्या वयात तेव्हा जे काही दोष आतमध्ये साठलेले ते सगळे बाहेर निघून गेलेले असले की वजनही आटोक्यात राहतं आणि जो थकवा येणार असतो आपल्या कॅल्शियम लॉसमुळे तो सुद्धा होताना दिसत नाही. माझं नाव समीक्षा विनय पाटील, मी पनवेलवरून आली आहे. माझा प्रश्न होता व्हॅरिकोस वेन्सविषयी, की आजकाल आधुनिक जीवनशैलीमुळे प्रत्येकाला तो मोस्टली तरुण पिढीला जास्त व्हॅरिकोस वेन्सचा त्रास होतो आहे. ट्रेनमध्ये स्टँडिंग ट्रॅव्हलिंग केल्यामुळे आणि मग त्यामध्ये काय होतं पोटऱ्यांमध्ये आपल्या त्या नसा दिसतात आणि त्या फुगतात. मग त्याच्याविषयी आपल्या माधवबागमध्ये काय ट्रीटमेंट आहे का, उपचार काय असतील? सिम्पल, जर व्हेरिकोज वेन्सचा जास्त त्रास असेल तर माधवबागचे आपले उपचार अवेलेबल आहेत. पण जर व्हेरिकोज वेन्सची आत्ता सुरुवात असेल तुमच्या वयासाठी, ती काय मोठा रोग नसतो, त्याच्यासाठी तुम्हाला इथे याची गरजसुद्धा नाही. हां, त्याच्यात करायचं आहे काय तर तुम्ही जसं म्हणाला परफेक्ट होतं की लॉंग स्टँडिंग जिथे आपल्याला होत असतं तिथे आपले पायाचे वेन्स हे तेवढे स्ट्रॉंग नसले तर त्यांचं काम जे खालतून वरती सगळा रक्तपुरवठा ड्रेन करणं होतं ते ड्रेनेज होत नाही, सगळा रक्तपुरवठा खालती स्टॅग्नेट होतो आणि ती रक्तवाहिनी आपल्याला फुगलेली दिसायला लागते. सो ह्याच्यात पहिली गोष्ट काय समजून घ्यायची आहे की आपला रक्त जे गढूळ राहायला लागलेलं होतं म्हणून त्याला खालतून वरती ट्रॅव्हल करता आलेलं नव्हतं. सो पहिली गोष्ट, रक्ताला गढूळ करू नका. गोड गोष्टी जितक्या कमी करून टाकाल, जर लॉंग स्टँडिंग आपलं कामाचा प्रोफाईल आहे, गोड गोष्टी कमी करून टाका, रक्त गढूळ होणार नाही. सो दॅट ड्रेनेज व्हायला लागलं की पहिला प्रॉब्लेम तुमचा संपला. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्याच वयात जर तुम्ही छोटे छोटे योगासनं जसं फॉर एक्झाम्पल पश्चिमोत्तानासन, खालती बसलात आणि राईट अँगलच्या ह्याच्यात तुम्ही जर पाय मस्त धरून ठेवलेला असेल तर त्या राईट अँगलमुळे तुमचे सगळे मसल एवढे स्ट्रॉंग होतात कारण की त्या मसलच्या आतून तुमची वेन जात असते. ते मसल स्ट्रॉंग झाले की वेनची ताकद वाढते. जसं एक पश्चिमोत्तानासन असेल तसं एक वज्रासन असेल, त्या वज्रासनाच्या पोझिशनमध्ये बसलात तरी तुमचं काम होऊ शकतं. या छोट्या छोट्या आसनांमुळे, छोट्या छोट्या एक्सरसाइजमुळे किंवा ट्रेनमध्ये आहात मगाशी तुम्ही जसं म्हणालात तर सिम्पल ट्रेनमध्ये ही एक्सरसाइज जरी करत राहिलात तर तुमचे काफ मसल स्ट्रॉंग व्हायला लागतात ज्याच्यामुळे पुढे येणारा व्हेरिकोज वेन्सचा त्रास गायब होऊ शकतो. अतिशय सविस्तर अशी सगळी उत्तरं दिलेली आहेत डॉक्टरांनी सर्वांच्या प्रश्नांची. खरं तर प्रश्न तुम्ही विचारले पण डॉक्टरांचं मार्गदर्शन हे आपल्या सर्व प्रेक्षकांना मिळालेलं आहे. त्यामुळे मी स्वतः खूप खूप आभार मानते डॉक्टर, आपलं खूप धन्यवाद. चला तर मग आता आपण आरोग्यदायी असे खेळ खेळणार आहोत. त्याच्यापूर्वी जर प्रेक्षक हो तुम्ही पाहत असाल तर ऑलरेडी 2 टीम्स या पडलेल्या आहेत. माझ्या एका बाजूला आहे एक टीम, दुसऱ्या बाजूला आहे दुसरी टीम आणि आता या आपापसात आरोग्यदायी छान खेळ खेळणार आहेत. बरं मला सांगा तुमच्या टीमचं नाव काय असणार आहे? कृष्ण. खूप अतिशय आध्यात्मिक आणि सुंदर असं नाव आहे. बरं तुमच्या टीमचं नाव काय असणार? राधा. राधा. हे ठरवलेलं होतं का अगोदर? अच्छा. बरं, त्या सगळ्याजणी छान मैत्रिणी आहेत आणि त्यांनी ही नावं ठरवून आलेली आहेत, कृष्ण आणि राधा. आणि खरं तर मी तर म्हणेन या सगळ्याजणी कृष्णाच्या गोपिका आहेत जणू आणि राधेच्या सख्या आहेत आणि त्यांच्यात आज सुंदर सुंदर असे खेळ रंगणार आहेत.
चला तर मग वळूया पहिल्या खेळाकडे. खेळ आहे फुगे फुगवण्याचा आणि आपला श्वासोच्छवास तपासण्याचा. अगदी सोपा गेम आहे, पण त्याच्यामध्ये होणार आहे असं की या टीममधून 3 जणी येतील, या टीममधून 3 जणी येतील. त्याच्यातली एक जण काय करेल तर फुगा फुगवेल. तिने फुगवलेला फुगा बाकीच्या दोघींना आपल्या मध्ये पकडून दोघींना धक्का देऊन तो फोडायचा आहे. आणि 30 सेकंदांमध्ये कोण जास्तीत जास्त फुगे छान फुगवून फोडून जो जास्तीत जास्त फुगे अशा प्रकारे होतील ते ठरतील विजेते. येस, सगळ्या जणी आता खेळायला फार उत्सुक आहेत असं दिसतंय. बरं, या टीममधून आलेले आहेत 3 जणी, या टीममधून आलेले आहेत 3 जणी. कृष्ण टीममधून कोण कोण आले? पटापट नावं सांगा. शुभांगी निर्मळे. मी संध्या शिंदे. कविता बोराडे. अच्छा, कोण फुगा फुगवणार आणि कोण फोडणार आहे? कविता बोराडे फुगवणार. अच्छा, माझ्या या मैत्रिणी ज्या आहेत त्या फुगा फुगवणार आहेत आणि या दोघी फोडणार आहेत. ठीक आहे, ऑल द बेस्ट. तुमच्याकडून कोण कोण आलंय? समीक्षा पाटील. ललिता सचिन भोसले. अन्नू गाडगे. कोण फुगा फुगवणार आहे मी. अच्छा, तुम्ही फुगा फुगवणार आहे, तुम्ही फोडणार आहात. बरं, आता मला सांगा, पहिला आपण सुरुवात केली कृष्ण या टीमपासून. आधी आपण त्यांचा खेळ बघूया, त्यांना वेळ देऊया आणि मग आपण येऊया राधा टीमकडे. तुम्ही जागेवर जाऊ शकता. स्टार्ट. फुगे फुगवलेले आहेत. एक फुगा फुगवलेला त्यांच्या हातातच आहे आणि 4 फुगे फोडलेले आहेत कृष्ण टीमने. आता वळूया राधा टीमचा गेम बघूया आपण. स्टार्ट. राधा टीमला फक्त 2 फुगे फोडता आले आणि 3 फुगे फुगवता आले. त्याच्यामुळे या सगळ्या गेमचे क्लिअर कट विनर आहेत टीम कृष्ण. खूप जोरदार टाळ्या. आता पुढचा हा खेळ अतिशय महत्त्वाचा आहे. केवळ आपण सगळ्याजणी स्त्रिया आहोत म्हणून नाही, तर पुरुषांसाठी हा नियम लागू होतो. जेव्हा आपल्या घरी कोणी सखे येतात, पाहुणे येतात, तेव्हा आपण त्यांना काय देतो? पाणी देतो. कशात देतो? ट्रेमध्ये, छान ग्लासमध्ये त्यांना आपण पाणी देतो. त्यात काही फार कष्ट नाही लागत, जरा प्रेम लागतं, जरा आपुलकी लागते. पण आज आपल्याला हाच पाण्याने भरलेला ट्रे उचलायचा आहे. पाण्याच्या ग्लासेस असणार त्याच्यामध्ये, पण हा एक ग्लास नसणार आहे, तर अनेक ग्लासेसने भरलेला हा ट्रे असणार आहे आणि तो घेऊन आपल्याला एका सरळ रेषेत चालायचं आहे आणि अजिबात कोणत्याही ग्लासमधलं पाणी सांडायला नको. संपूर्ण ग्लासेस भरलेले असतील. अगदी या स्पर्धेच्या शेवटी तो ठरेल या स्पर्धेचा विजेता. आलाय लक्षात खेळ? बरं, जर तुम्ही पाहू शकत असाल तर माझ्या समोर एक लाईन आहे, माझ्या मागे एक लाईन आहे. त्या लाईनपासून या लाईनपर्यंत हातात पाण्याच्या ग्लासेसचा ट्रे घेऊन चालायचं आहे आणि वेळ असणार आहे 1 मिनिटाची. अजिबात पाणी न सांडवता कोण 1 मिनिटात किती जास्त फेऱ्या मारेल हे पाहणं आता खूप मजेशीर ठरणार आहे. 1 2 3 स्टार्ट. मिनिट पूर्ण झालेलं आहे आणि मी खरं तर डोळ्यात तेल घालून पाहिले की कोणाच्या ग्लासमधून किती पाणी पडतंय. तर खरंच कृष्ण टीमचे आता सुद्धा अभिनंदन करावं लागेल, कारण त्यांच्याकडून एवढं पाणी पडलेलंच नाहीये. आणि खरं तर मी कौतुक करते मी राधा टीमचं सुद्धा, कारण त्यांच्यामधून पण इतकं त्यांच्या ग्लासमधून पाणी नाही पडलं. पण कम्पेअर जर आपण केलं तर कृष्णा टीमपेक्षा राधा टीमच्या ग्लासमधून पाणी पडत होतं आणि म्हणून या खेळात सुद्धा विजयी ठरलेले आहे टीम कृष्णा.
बरं, खरं तर 2 खेळ आपले झालेले आहेत आणि दोन्ही खेळांमध्ये कृष्णाने राधेवर बाजी मारलेली आहे. त्यामुळे आता आहे शेवटचा खेळ आणि आता तसं बघायला गेलं तर हा निकाल उघड आहे की कोण जिंकणार आहे या सगळ्या खेळांमध्ये. कृष्ण. पण तरीसुद्धा आपण हा शेवटचा खेळ एक खेळ म्हणून, एक आरोग्यदायी असा जीवनशैलीचा भाग म्हणून आपण हा खेळणार आहोत आणि जो हा पुढचा खेळ असणार आहे तो प्रेक्षक तुमच्यासाठी सुद्धा उपयुक्त असणार आहे. फक्त मी विनंती करते की तुम्ही तो तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करावा. तुमची वेळ सुरू होते आत्ता. आणि क्लिअर कट विनर आहे टीम. बरं, तिसऱ्या खेळातही टीम कृष्णाने टीम राधावर विजय मिळवलेला आहे. अतिशय धमाल मस्ती आली आहे हे सगळे खेळ खेळून. बरं, हे खेळ म्हणजे केवळ धमाल नव्हती बरं, तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर होते. ते नेमके कसे हे सांगतील डॉक्टर रोहित साने. सगळे खेळ जे डिझाईन केलेले होते ते सायंटिफिकली डिझाईन केलेले होते. सर्वात पहिलं म्हणजे फुगा फुगवणे. फुगा फुगवण्यामध्ये लंग्सची ताकद जोरदार लागते आणि वर फुगवल्यानंतर परत तो फुटताना बघताना मानसिकसुद्धा आपल्याला पहिली गोष्ट बघायला लागते आणि दुसरं ॲब्डॉमिनल स्ट्रेंथ जेव्हा आपण लावतो तेव्हा त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो. सो पहिली एक्सरसाइज. दुसरं जे आपण बघितलं त्याच्यात आपण ग्लास आपल्याला जे चालायचे होते त्यात माइंड बॉडी कोऑर्डिनेशन लागतं की आपण बरोबर जे चालतो आहे बरोबर चालताना माइंड आणि बॉडीचा कंट्रोल एकमेकाशी राहिला तर काम सोपं होतं. आणि थर्ड सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बैठकांची जी काही शर्यत होती त्याच्यात बैठकांच्या शर्यतमध्ये कमरेचे ॲज वेल एज पायाचे मसल्स हे आपले किती स्ट्रॉंग आहेत हे आपण बघू पण शकतो आणि रोजच्या रोज हे घरच्या घरी केलं तर आपल्याला त्याच्याने आपले मसल्स स्ट्रॉंगसुद्धा होऊ शकतात. अगदीच डॉक्टर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या मार्गदर्शनासाठी आणि खरं तर या संपूर्ण माधव बागेसाठी आपले आभार मानावे तितके कमीच आहेत. थँक्यू. प्रेक्षक हो, आम्ही तुमच्या घरी सुद्धा येऊ शकतो आरोग्याचा अश्वमेध घेऊन. त्यासाठी तुम्हाला करायचं काय आहे तर स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर आमच्याशी संपर्क साधायचा आहे. तोपर्यंत निरोगी राहा. आरोग्याचा अश्वमेध प्रस्तुत करता माधव बाग, जिथे होतो हृदयाचा उपचार हृदयापासून.